हे हॅलो मित्रांनो, तर आज मी निघालोय बघा बीडला माझ्या ऑफिशियल वर्कसाठी. तर आजचा माझा प्रवास असणार आहे. प्रवास करत करत ह्या सॉंग्सच्या वाइब्स, ओ माय गॉड. भी तुमको दिल दे बैठे, सुंदर हो आंखें कहती है दिखलाओ. सो मस्त रस्त्यामध्ये थांबलो. इथे पपईची बाग आहे. बागेमध्ये मस्त टिफिनचा आनंद घेऊया. तर मित्रांनो, मस्त बसलोय बघा पपईच्या बागेमध्ये घरचा टिफिन घेऊन. हा, धावपळीच्या कामामध्ये स्वतःला वेळ द्यायलाच पाहिजे. घरची भाकर भाजी खायलाच पाहिजे. मस्त वाटतं, मजा येतं. सो तुम्हाला काय वाटतं, सर्व करत करत स्वतःला वेळ द्यायला पाहिजे की नाही? मस्त. तर बघा, घरच्यांनी मस्त भाकर, दही, सोल्याची चटणी, सलाद अशी सोय होते. छान आहे. या निसर्गाच्या सानिध्यामध्ये भाकर भाजी खायला एवढी मज्जा येते. वा, थंडीमध्ये असं रानामध्ये बसून भाकर भाजी दही खायला. वा, एवढं सुख. मित्रांनो, तुम्ही कधी असा आनंद घेतलाय का निसर्गमय वातावरणामध्ये भाकर भाजी खाण्याचा? नक्की कमेंट करून कळवा. फायनल मी पोहोचलोय माझ्या डेस्टिनेशनवर, जिथे माझं काम असतं. या विभागामध्ये मी काम करतो. मैं खुद को मिटा दूंगा तेरे. हा बघा, विभागामध्ये आल्यानंतर कसलं भारी वाटतंय. सर्वत्र झाडं. ॲक्च्युली हे आहे इरिगेशन डिपार्टमेंट, सो त्यामुळे झाडं वगैरे भरपूर आहे तिथे. आणि मित्रांनो, आजचं वर्क संपलं आहे. तर आता मी निघतोय घराकडे परत. वाट बघतोय, माझा पार्टनर येतोय सोबत. तर मित्रांनो, मध्यंतरी आपल्या गाडीला लागली होती भूक. दादाकडून घेतली गाडीची भूक मिटवून आपण. मित्रांनो, रस्त्याला हे असले ट्रॅक्टर आहेत ना, ट्रॅफिक, अरे बापरे, कधी घात करतील काही सांगता येत नाही. ऊसाचं सीझन असल्यामुळे ऊसांनी भरलेले एवढे सारे ट्रॅक्टर्स आहेत रस्त्याने. रोडवर गाडी चालवायला तर फार भीती वाटत आहे बघ. मित्रांनो, हा आहे माझा नेहमीचा नाश्ता पॉईंट, चौरंग नाश्ता कॉर्नर. अतिशय चविष्ट असा नाश्ता इथे मिळतो. इडली, डोसा, मटकी काही खा, एकदम चवदार. तर मित्रांनो, सर्व काम संपवून फायनली मी पोहोचले माझ्या घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.